इझी काम आहे बाईक की कुठेतरी इथे वरती टाकायला होते. नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र जाधव. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता सकाळचे वाजते 6:30 आणि आता आम्ही निघालो आहे खडीकोळवणला. मासे उपसायचे आहेत. मी आहे, माझ्यासोबत जतीन आहे आणि कौशिक पण आहे इकडे. आम्ही तिघे आता चाललो इथून चालत. बाकी तिकडे आहे साडू, त्यांची फॅमिली. किती जण आहेत काय माहिती नाही, पण पूर्ण फॅमिली येते, शिवगण फॅमिली. मित्रांनो, खडीकोळवन गावामध्ये पोचलो आहे. इकडे आहे खडीकोळवनची शाळा, जवळच आहे गावाच्या. आणि समोर आहे खडीकोळवन गावाचा गेट. मित्रांनो, मी पोचलो आहे साडवांच्या घरी. हे बघा, साडवांचं घर आहे समोर. आणि हे समोर बघणार हनुमंताचं मंदिर आहे. पूर्ण त्यांचीच भावकी आहे. त्यांच्याकडे 2-3 दिवसाचा काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून हे सर्व मंडप वगैरे केलं आहे या लोकांनी. तर आपण जाऊया घरी, चहा पाणी घेऊया. 8 वाजेपर्यंत तरी निघायचं आहे माशांसाठी. सर्व उतरून तयार आहेत. सर्व लोक तयार आहेत. हा एक तेवढा झोपला आहे. चला घ्या, आम्हाला पण द्यायचा आपण. तुम्ही आले म्हणून मी येतोय. हा, नंतर आला होय. जीवच नाही तर काय करणार, येशील कसा. हे बघा, या भाकऱ्या बिकऱ्या घेत आहेत बांधून खायला तिथे. लोकांना 12 वाजेपर्यंत येणार रिटर्न. नंतर ऊन जास्त लागेल आपल्याला. मित्रांनो, आता 12-15 जण आम्ही निघालोय. बघा, एवढी जण आहेत. मासे पण करणार, मजा पण करणार. हा, मोठी चिरपली घ्यायची बाबू. हा, एवढी लोक आता आहोत आम्ही. मंदिर आहे श्रीदेव गांगेश्वर गांगोबा. आणि इथून आता आम्ही जाणार पुढे. बुवा यू वाडा बघा कोणाचा तरी आहे, गुरांसाठी ठेवलेला आहे. अजून कोणाकोणाची आहेत गुरं. बऱ्याच लोकांनी गुरं सर्व विकलेली आहे, शेती सोडलेली आहे. बघा, पुन्हा हा वाडा आहे आतमध्ये, गुरं बांधण्यासाठी केलेला. गुरं आता गेलेत चरायला रानामध्ये. अशा ठिकाणी मित्रांनो लय बरं वाटतं फिरायला. इकडून पूर्ण आता जंगल चालू झालं. त्यांचं मंदिर पण आहे जे गावाच्या बाहेरच आहे. नारळाची झाडं वगैरे आहेत इथे सर्व. तर कुठे कुठे आहेत काही लोक जी गावात आहेत तेवढीच लोक शेती करतायत. बाकी लोकांनी सर्व सोडून दिले. पण आता गावाला कोण राहतच नाही. काय असतात 4-5 घरं, तेवढीच माणसं कामं करत नाही. सर्व मुलं आता गेलेत गावं सोडून मुंबईला कामं करण्यासाठी. शाळा पण बंद होत आल्या आहेत बऱ्याचशा. त्या शाळेत पण मुलं नाहीत, तर शाळा तरी जाऊन काय करतील. कारण एका मुलासाठी मास्तरांना 40-50 हजार रुपये द्यावे लागतात पगार. त्याच्यामुळे शाळा पण बंद होत आल्यात इकडे. आता ऊन यायला लागलं आहे बघा डोक्यावर. आता 8 वाजले की ऊन लागायला चालू होईल चांगलं कडक. मित्रांनो, या वाटेला एवढे आंबे पडलेले आहेत ना सगळीकडे. हे बघा, इथे पण आता उचलत आहेत. सगळीकडे पडलेले आहेत. आणि मुंबईच्या ठिकाणी कोण ठेवणार पण नाही आणि इकडे कोण विचारत नाही. सगळीकडे पडला आंबा. भरपूर आंबा आहे त्या झाडाला. बघा, पूर्ण भरलाय झाडा. अरे खा असा कोड नाही मग नको काय झालं. आता जेवढे चांगले चांगले हात पडले तेवढे उचलतोय आम्ही. पूर्ण वाटेला कुठे नाही कुठे आंबे आहेत. यावर्षी आंबा भरपूर आहे, पण काही आंबे आहेत ते आंबट आहेत, त्याच्यामुळे उचलले नाहीत. आता हा चांगला गोड मिळाला आहे, त्याच्यामुळे हे सर्व उचलतात. आता तेवढंच आम्हाला खायला भेटेल पुढे.
मित्रांनो इथे झाडाला आंबे बघा, तुम्हाला आता किती दिसतायला काय माहिती नाही, तरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा पूर्ण झाड भरलेलं आहे, पूर्ण झाड भरलं आहे एकदम, घडच्या घड लागलेले आहेत. आणि चांगला आहे काय माहिती नाही, आहे चांगला, चांगला आहे. हे बघा सर्व पडलाय खाली. ए मंदा इकडे शेवगण आणि एक खाऊन बघितलाय, चांगला आहे बोलताय. ते बघा असा भरलेला आहे. टाइमपास होईल. नाही टाइमपास होईल. चला 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 बघूया नंतर. चला त्यापेक्षा तिकडे घेऊया. मित्र आम्ही स्पॉटला पोचलोय, सर्व बसलेत आता, आता हे कोणाचं आहे? थोडा वेळ आराम करतायत. आणि हे आहे, हे आम्हाला उपसायचं आहे. इकडे वरती पण आहे, हे पूर्ण आहे, हे सुद्धा उपसायचं आहे. पाणी बघा कसं हिरवं झालंय, आता पाणी वाहतं नाही, हे पूर्ण आम्हाला उपसायचं आहे. आता बघूया याच्यामध्ये किती मासे मिळतात. ते भेटतील मला वाटतं बरेचसे मासे, पण असणारच. ते वरून दिसत नाही आहे, पण आतमध्ये नक्कीच असतील. खाली पण आहे तिकडे ढव, तो पण बघूया उपसायला. मित्रांनो भाकरी आणलेली आहे, ती पहिला आम्ही लोक खाऊन घेणार आहे. ते सर्व बसलेत. कर्दी आणले, या भाकऱ्या आणि हे सर्व वाटेला आंबे गोळा केलेले. रॉ मँगो मस्त बघा वातावरण चांगलं नदीमध्ये. आता आपलं ऊन नाही तोपर्यंत बरं वाटतंय, एकदा ऊन आलं की इथे थांबू नाही शकत. घ्या प्रत्येकाने घ्या. काय खायचे? कैरी ते तुटणारच आहे आता. अरे ती याची पानं बघायला पाहिजे होती, चांदड्याची पाने बघायला पाहिजे होती. द्या द्या चला. चला माझा नंबर लागलाय, मी पण घेतो आता. हे बघा ही कर्दी, सुकी कर्दी आणि भाकरी. चला भाकरी खाऊन घेतो आता. मित्रांनो आता इथे ढोळ उपसायला चालू केलाय इकडे, आणि बाकीचे प्रेक्षक आहे इथे फक्त बघायला बसले. शेवगांना भिजवलंय बघा. पाणी तुम्हाला दाखवतो किती कमी झालंय आता. इकडचं एवढं कमी झालंय पाणी, इकडचं पण असते ती होईल आता कमी. आणि हेच पाणी ह्या बाजूला उतरतं इकडे. मासे बघा, मासे आता दिसायला लागले तिकडे. एवढा आता किती वेळ जातोय काय माहिती नाही, उन्हाच्या आधी झालं तर बरंच आहे. किरवी बघा नको ती चांगल्या हे बघा, हे उपसा फक्त एक चांगल्या लागतात त्या पण. एकदा आम्ही असल्याच किरवी आणल्या होत्या, होय तिसगातून आणल्या होत्या. नाही 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 त्याच्यात काय नाही. हाय हाय साईडला हो, मग ती गिरवी गेली टाकायला हे साईडला वा तिथनं. ही दगड हलवा आता. ही नाही हलणार वाटतं मोठी. ही बारकी ही. हा बस झालं तिकडे. ही टाकला त्याच्यात हात लावतो. किरवे एका पिशवीत टाका ना, जिवंत हाय ना पिशवी. पिशवी दुसऱ्या पिशवीत भरा ना. ते मरा कशाला मारून त्याचा. पिशवी आहे ना, पिशवी कपड्याची पिशवी. हा कपड्याची पिशवी द्या. हे दीक्षा कपड्याची पिशवी दे. किरव्या वेगळ्या ठेवा जेवढ्या आहेत त्या. पिशवी कपड्याची आहे फटक. इकडचे उपसून झालेले आहेत, आता इथे माती चेपले. हा हा इकडे उपसायला चालू केलंय. आता इथे दाबायचं खाली. आता एवढं खाली होईपर्यंत उपसावं लागेल. हा झाल्याच्या नंतर इकडे तर पाणी काही उतरत नाही, मग तो उपसणार आहे. फटाफट एकदम फटाफट. शेरणी लावून घेतात, नाही तर माती सर्व चेपलेली आहे ती धुपून जाईल सर्व. इकडे पण ढोक आता खाली रिकामा झालाय. आता मासा बघा
बराचसा मासा या दगडांखालीच लपलाय. सर्व मासा दगडाखाली आहे इथे. त्या दगडाखाली गेलाय, ह्या दगडाखाली आहे. आता या पाणी कमी व्हायची वाट बघूया. या बारीक बारीक झरे आहेत बघा, बारीक झर आहे. किती भरा 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 चम्मा आलाय बघ, भरा. मम्मी अरे घे ना बच्चा, भरा चम्मा. टाका 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 टाका. ह्या दगड उचल, दगड उचल. एका साईडून घ्या. हा, एका साईडून घ्या. अरे हात टाकायचा असतो भाई. मध्ये हात मी कुठे हात टाकतो? हो तो बघ गेला, तो बघ पाठी. ह्याला सोड ना, मी पकडतो. अरे हा मी पकडतो. पाणी उठून टाकाय बघा. बाबा कसा उडतोय बघ. पकडूया मासे. हा, पकडा पकडा पकडा. पकडूया का नाही? आता पाणी अजून कमी करा थोडं. भेटेल तेवढं पकडा. हा, भेटेल तेवढं हाताला भेटेल तेवढं पकडा. टाकतात तुला सांगा. हे काय बघा बाजरी. दगड फक्त उचलू नका. डोकऱ्या बघ, तू गेला बघ आतमध्ये. केवढा बघ मोठा तो. हा, तो केवढा मोठा गेला. हलू नको आता. हा बघा, जवळ असेल तर काढ. किती बघ मासा आहे तो. इकडून मासा फटाफट फटाफट फटाफट. झाला झाला झाला. खाली आता 5 मिनिटात होईल. झाला 5 मिनिटात होईल. इझी काम आहे. बाईट की पाण्याचे मित्रांनो लेवल दाखवतो किती कमी झालंय पाणी. हे बघा दिसतंय इथे पूर्ण धार पाण्याची ओली. तेवढं पाणी कमी झालंय. वरून आलंय आटत, तर वरती झारा नाही पाहिजे बस. कमी होत चाललंय. ह्याच्यात तर मित्रांनो मिळेल भरपूर मासा, कारण मोठा आहे बघा. उडायला लागला इथे. मित्रांनो बघा मासा किती आहे तो. पाणी कमी झालंय तसा वळवळायला लागलाय. हा बघा किती आहे. किवान सर्व होय बाबू. होय आमच्या बाबू कोणीच काढलं नव्हतं. होय कशाला कुठे गेला होता? कर आहे. हे पाणी उपसायला बघा अशी लाईन लावली आहे लोकांनी. सगळं पाणी टाकताय सर्व तिकडे. तिथे अडवलंय पाणी, त्यामुळे एवढं उपसायला भेटलं. आम्हाला वाटलं नव्हतं एवढं उंच असेल. बघा इथे पण जरासं आहे. भरा 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 भरा. फटाफट भरा. उचला 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 तर घमेले टाका, घमेले टाका. टॉयलेट बघा. मासे हे घे तिथे कुठेतरी घ्या टाक. घ्या 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 घ्या. इथे वरती टाकायला होते. पाणी कमी वर. भरा भरा भरा. दगड उचलू काय? मित्रांनो दुपारचा 1 वाजलाय. काय एक आणि आता निघालोय आम्ही घरी. चिखला. मासे पण चिक्कार मिळालेत. तर घरी गेल्यावरच तुम्हाला दाखवतो किती मासे मिळालेत ते, कारण आता ऊन पण भरपूर आले डोक्यावर. मित्रांनो तर सावलीमध्ये थांबलोय आता झाडाखाली. आणि मासे बघा टाकून ठेवले तिकडे. एवढे मासे आम्हाला आता मिळालेत. चिक्कार मासे मिळालेत. आणि आता विहीर पण आहे इथे बाजूला, तर पाणी आणायला गेले. इकडे आता विहिरीजवळ आलोय. पाणी काही जास्त आहे नाही. खाली आहे जरा पाणी. मासे पण आहेत आतमध्ये याच्यात. पंप लावलेला आहे. पाणी गावात जातं आहे इथलं. आणि तिकडे एक विहीर आहे, 2 विहिरी आहेत. त्या विहिरीमध्ये जरा घाण आहे आणि इकडे भरायला आलेलं आहे. पाणी पण गार असेल. लोक भरतायत पाणी. चला पाणी पिऊया आता. मित्रांनो माझा व्हिडिओ पण आता मी इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.